आता हे आपलं झालंय हत्यार तयार खेकडे पकडायचं। रोशनाक काही जमला नाही, रोशन म्हणता कुर्ली येत नाही माझं तोंड बघून, आता माझा तरी तोंड चांगला आहे का बघूया। हा बघा एक नंबर खेकडा निघाला, एक नंबर खेकडा। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो 12:15 झालेत दुपारचे आणि आपण बऱ्याच दिवसानंतर ना सड्यावरचे गरवून खेकडे पकडायला चाललोय। हवा आहे खूप, तर मागचे 3-4 दिवस तरी तराट पाऊस होता, म्हणजे दिवसभर पाऊस होता आणि आज थोडासा गेलाय, थोडासा म्हणण्यापेक्षा बराच गेलाय। मध्ये मध्ये येतो फक्त, आकाश पूर्ण मोकळं आहे आणि त्याच्या अगोदर एकदम कडक ऊन पाडलं होतं। जवळजवळ 10-12 दिवस पाऊस नव्हता अजिबात, शेती वगैरे अशी करपटायला लागली होती। तेवढ्यातच पावसाने हजेरी लावली परत 4 दिवस। तर हे बघा वातावरण क्लिअर आहे, ढग मध्ये मध्ये पावसाचे येतात थोडेसे, पण मोकळं आहे आकाश बरंच। तर आला तर लगेचच पाऊस येतो। तरी बघा ही शेती ना पूर्ण अशी करपटत चालली होती, पाऊस नव्हता त्याच्यामुळे। आता जरा हिरवीगार झाले परत एकदा। रोशनान काढू शोधला ना तोपर्यंत, हे मेला डुकरा आले असा केला नाही ना। चला बस झाले, तर 2 गरी बनवूया साधारण वेलक बांधून, गांडूळ आणि गांडूळ वापरूया आज। गांडूळ कुर्ली कशी लगेच येतात, पण आधी कुर्ले किती माहित नाही, पाणी हवा जरा, कारण पाऊस ना मध्ये मध्ये जात आहे आता। हो दिप्या आहे बऱ्याच दिवसानंतर। दिप्या कसो अस बरोबर म्हणता। शेती आता बघा कसली हिरवीगार झाली, इथं चिबडीन पण हिरवीगार झाली आहे रे रोशन। तर अगोदर ना सड्यावरती काकडी वगैरे खूप लावायची लोक, आता कोण लावत नाही जास्त। नाही तर आम्ही काकडी चोरायला यायचो, नाही तर आम्ही लहान असताना काकडी चोरायला यायचो सड्यावर। तर इकडे बघा ह्याच्यात पाणी आहे, तर सड्यावरती पाणी असणार आणि बरंच आहे। सर आली ना आता दणकाट येतात मित्रांनो, तराट येतात, म्हणजे तराट लगेच भिजवून टाकी तेवढी सर येतात। तर हे आलो कातळ खाड्यावरती। रोशनने इथेच एक युनिक मासा पकडला होता त्या दिवशी, बेडूक मासा। तर ही टाकी काम चालू आहे, म्हणजे अर्धाच काम झालाय। त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर काही पळालो तो आलोच नाही अजून, तोंड दाखवूक। हा इकडे नाचना आहे आपली लावून, इकडे वरती आहे तिकडे, तर ती पण मस्त झाली असेल। हो बाळगो आलो आहे बघा, बाळग्या आणि बाळग्याचा मालकच आहे आज बरोबर, म्हणून तो आलो नाही, आमच्या बरोबर पण येता। तर हा बघताय वेल काढला एक, ह्याला आमच्याकडे कोचिंदाचा वेल बोलतात लोकल लँग्वेजमध्ये। तर हे बघा ह्याला इथे गांडूळ बांधायचं आहे, तर गांडूळ बांधतो आधी आणि नंतर दाखवतो तुम्हाला। आता हे आपलं झालंय हत्यार तयार खेकडे पकडायचं। हा वेल आहे साधारण 2-3 फूट लांब आहे। तर सड्यावर गरवायला ना वेल कामाला येतो आणि व्हाळात गरवायला काठी पण चालते। तर रोशनकडे एक गरी आहे आणि माझ्याकडे एक आहे, बघूया आता खेकडे किती आहेत ते। ह्या रस्त्यातला बेळ आहे, ह्याच्यात नसत। दिप्या बऱ्याच दिवसांत सडव तरी बघ कसं होतो हिरवोगार झालेलो। इकडे दाखवते दिप्या, इकडे एक बेळ आहे, त्याच्यात बघूया खेकडा आहे का। पकडला नव्हता, आता बघू बाहेर येता काय कधी ती। रोशनाक काही जमला नाही, रोशन म्हणता कुर्ली येत नाही माझं तोंड बघून, आता माझा तरी तोंड चांगला आहे का बघूया। ठिकाण नाही काय पुन्हा ठिकाण नाही या साईडने जाता। पहिली कुर्ली गरवून नाही, दगड परतून पकडूक लागणार मला वाटतं। आधी भेटत तेव्हा थोडीशी वरती उचलली आहे फक्त, तर बघूया आता भेटली। हा अरे मस्त साईज निघाली रे, ही बघा चांगली साईज होती। तर येत नव्हती तर बोललो टाइमपास नको, दगडच परतून पकडूया, मोठी साईज आहे, पळू नको थोडा पिशवेत टाका रे। तर हा भेटला पहिला खेकडा, मोठी साईज चांगली साधारण। चल पिशवेत राहू। तर थोडासा पाऊस पडला, रोशनने एक कुर्ली पकडली आणि बघा परत मोकळं झालंय। तर मध्ये मध्ये सर येते फक्त, व्हाळात वगैरे पाणी जे पण आटलं होतं ना ते वाढवलंय मस्तपैकी, म्हणजे परत माशाला वगैरे जाऊ शकतो आपण। इथे एक बेळ आहे कुठेतरी दाखवतो या, त्याच्यात खेकडा असेलच असेल। रोशन जिथं जिथं चेक करताना तिथं खेकडा लागता नाही। मी चांगले बिळा बघते याच्यात असं त्याच्यात असं 100%, त्याच्यात कुर्ली नाही आहे का माहीत नाही, बघूया तरी। असलं तर साधारण असेल, नाही तर छोटा असेल। कुर्ली घाबरत असा घालायचा नाही लगेच, असत 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 हाय असत। मित्रांनो हा या खेकडा याच्यात
मोठा नाही वाटतं एकदम. बघूया आता केवढा येतं कळत आता थोड्याच वेळात. अरे हा मेल्या या वर्षीचा आहे. हा मेल्या हा बघ केवढा निघाला. चावला बघ. तर हे या वर्षीचं पिल्लू आहे जून मधलं. केवढं वाढलं बघा. तर मित्रांनो ना इकडे खेकडा आहे हा बघा. लगेचच धरलाय, सोडत पण नाही आहे. जाली मसा वाटतं रे दिप्या. सोडला पकडूनच आला बाहेर काय. हा जाली माय एका जास्तच भूक लागलेली आहे. येता का बघूया आता बाहेर. चांगली आहे रे. मोठी साईज आहे. हो. हा बघा एक नंबर खेकडा निघाला. एक नंबर खेकडा. हा तर मला लगेच आला कुर्ला. सेमच आहे वाटतं रे. आणि हा बघताय हा रोशनने परत पकडला पुढे लगेचच. मोठावाला तो पण आहे. आणि हे बघा 2 खेकडे भेटले लगेचच. म्हणजे 3 खेकडे झाले आपले मोठे. तर हा मेल आहे आणि रोशनने पकडला ना तो फिमेल खेकडा आहे. 3 खेकडे झाले. चल बांध लगेच. हो मरणाचो घा बारता कुर्ले कनी एक तोरी आहे. म्हणजे ज्या मेन बिळात बघितला ना त्याच्यात खेकडा होता. पहिला बीळ सोडला तर म्हणजे खेकडे भेटतील मला वाटतं. कसं माहिती आहे बरेच दिवस पाऊस नव्हता आणि पाऊस पडलाय आता. तर खेकड्यांनी बिळ चेंज केली इकडे तिकडे. ज्याच्यामध्ये नव्हते खेकडे त्या वेळामध्ये खेकडा आला आहे आता. आणि ऊन परत पडला मस्तपैकी. ढगांचे नजारे ना ह्या सीझनला खूप भारी असतात. म्हणजे जबरदस्त वाटतं. रोशनने ह्या वेळात पकडला खेकडा. आताचा आणला ना पकडून तो ह्या वेळात आणला. तो रोशन इकडे चेक करतोय. आणि आपले डॉबरमॅन आलेत ना ते असे पाण्यात ना डासमाळ करीत येतात. एकतर आहे रोशन तिथे चेक करतोय. आपण इथे चेक करू. इथे ना त्या दिवशी गंप्याने रात्री खेकडा सोडलेला. तो आता हाय काय बघूया. यावा असत बघ आधी चेक कर. असत कुर्ली कदाचित. तिकडनं पण बीळ असतं तिचा त्या साईडने. नको कन्फ्यूज नाही करायचा खेकड्या. दोन्ही साईडना मध्येच राहता. मग इकडं जाऊ की तिकडं जाऊ. इथेच बघ येत. 5 मिनटं वेट कर. 3 खेकडे भेटलेत. 4था खेकडा अजून काय भेटला नाही आहे. बराच वेळ गेला आहे. आणि दिप्या डेंग चेक करता पिशवीत ना बाहेर. कसं आलं होतं हे बघा. पिशवीत ना खेकड्याने डेंगे काढलेत बाहेर. त्याला चाळवूया नको. तर आहे ह्याच्यात खेकडा आहे. पकडला होता. आता बघूया येता काय. आले चांगले आहे. शाबास. चापटी मारला ना. एका चापटीत बाहेर काढला. बघितलंस काय. पळता बघ दगडात गेला. बघ लवकर. हो विषय हार्ड झालेलो मित्रांनो. याना एका चापटी तिथं टाकला ना रे. 4था वाला खेकडा भेटलाय. आणि तो काढून पण जाता जाता वाचलाय. कुर्ले अलविदच करू झाला. ती पसरूनच आहे आता बघ. चल बंद कर. तर 4 खेकडे भेटलेत मित्रांनो. अजून 2-3 जरी भेटले ना तरी भरपूर झाले रोशनला. रोशन मस्त पैकी रसो खायत. रसो आणि भाकरी काय चपाती. असे गरवून खेकडे पकडायला मजा येते जाम. हे कसे फुकटचे बाहेर नसतात ना. एका बाहेर काढूक लागतात हे कुर्ले. तर आत्ता आलोय 5वा खेकडा पकडायला. आणि ह्याच्यात खेकडा असणार फक्त येऊ खवा खेकडा. असल रोशन 100% खेकडा आहे त्याच्यात. फक्त बाहेर येऊ खवा. तूच पकड. काढून दाखव फक्त खेकडा आवड एखादं फेकून मारतो मग. होय ना रोशन. असेल बीड एकदम खतरनाक आहे. चांगल्या साईजचा खेकडा असू शकतो. फक्त बाहेर यायला पाहिजे. तर मित्रांनो ना ह्याच्यात खेकडा आहे. बाहेरच होता पण आता येईल तेव्हा. हाय येता लागला. चांगली साईज आहे. मोठा आहे रे. हा बघ कसला आला. लगेचच आला. इन्स्टंट आला.
नवरा काय कळत नाही, लाल लाल होता म्हणून. हा बघा मस्त साईज आहे. तरी बघा ही लगेचच साईज आली बघा. तर दिप्याने बघितला होता, बाहेरच होता, लगेचच आला. टाकू बोटाक चावत म्हणून भीती वाटतं रे. तुझ्याने आता माझ्या जाऊ दिल ते. पटकन काढ पण. पटकन ह्यो भावेश हा भावेश, आणि भावेश म्हणजे ह्यो हा खेकडा फोबियावाला 2 माणूस आमच्यात आहोत म्हणून. चला जंगलात पकडलो हा खेकडा मित्रांनो. हा बघा हे बीळ ना इकडे आतमध्ये आहे बरंच कातळापासून. आलो होतो जंगलातल्या बिळातच पण भेटला खेकडा. तर आता इकडे बघूया खेकडा आहे का. इकडे खेकडा असेल फक्त बघूया. ह्याच्यात खेकडा होता रे त्या दिवशी. ह्याच्यात इथे पण बिळ आहे मित्रांनो एक. हे बघा ह्याच्यात असेल कदाचित, पण ह्याच्यात ना त्या दिवशी खेकडा होता. बघूया आता येतोय का. ह्याच्यात खेकडा होता पण तो आता कुठे असेल आणि काय, हा विषय जरासा डेंजर आहे. कारण हे बीळ आहे जरासं डेंजर. ह्या दगडात असेल मला वाटतं इथे. गडगो बसला मग घरी येऊ दे मला. खेकडा याच्यात खतरनाक सोडू पाहू एकदा. मित्रांनो पाणी कमी आहे ना, सो खेकडा काही आला नाही. आतमध्ये पकडतो फक्त, बाहेर येऊचं नाव नाही. चला पुढचं बघूया. पकवते मित्रांनो. एका कुठली काढता आली नाही तर तो पाण्याचं नाव सांगतो. तर रोशन म्हणतो इकडे मोठा खेकडा आहे. पकडलंस की पकडला लगेच रे. चांगली साईज आहे रे. मोठी साईज आहे, मोठी साईज आहे. ही बघा कसली साईज निघाली. तर हा बघा मोठा खेकडा निघाला मस्त पैकी एकदम. तर लगेचच भेटला रोशनला. टाक्यात होता, टाक्यात. कसं चालतोय बघा घोडा करून. रोशन टाक, पिशवेत टाक. त्याची मंडळी रिलेटिव्ह सगळे पिशवी येतात. सांग छत्री पकडला कुर्लेन, खेकड्याने पकडला छाता. हवा बघा कसली मरणाची आहे. आणि आपली घरं ना इकडे खालती आहेत. कसलं दिसतंय बघा इकडून खतरनाक. तर हा समोर ग्रीन पॅच दिसतो तुम्हाला पुढे एकदम, तो पलीकडचा सडा आहे आपला. 6 भेटले ना, 6 खेकडे भेटलेत. एक मागा चाला नाहीत. आता इथे बागेत आलो इकडे आम्ही. इथे एक आहे बिळ, म्हणजे साधारण चांगलं होतं, मी टाकलं नाही. एक पलीकडे पण बिळ आहे मित्रांनो बागेचे, ते पण बघूया. आज सगळं वरपासून चेक करत जाऊया. आता निराश रोशन आता खुश झालो सर. त्याच्या रश्याचे कुर्ले झालेत माका माहिती. आता 6 भेटले ना, तर 6 खेकडे भेटले मोठे साधारण चांगल्या साईजचेच. ह्याच्यात धाकी बिळ. हवा लय आहे इकडं. तर मित्रांनो बरेच वाजलेत आणि 6 खेकडे पकडले आपण मोठेवाले. 2-3 खेकडे फक्त आले नाही काहीतरी, बाकी सगळे आले. तर ऊन पडलंय सुसाटमध्ये, तर आंघोळीला जायचंय. त्याच्यामुळे आता ना खेकडा सेशन इथेच बंद केलाय. खेकडे पकडायचा कार्यक्रम इथेच बंद केलाय. तर आता ना मी घरी जातो, पटापट जेवतो आणि मस्तपैकी व्हाळात आंघोळीला जाऊया बऱ्याच दिवसानंतर. घर रोशन टाकूची खोटी हो बेकार सीन होतो मित्रांनो. जाता जाता घरी रस्त्यातली तर चेक करायची होती फक्त आहे का खेकडा. पूर्वी लगेच धावत आली त्याच्यातला डायरेक्ट रस्त्यात. बघते बाजू नाही काय. एक कुर्ली वाढवली आहे रोशनाची, 7 झाले. अजून जाता जाता हैतेशला एक बिळ बघूया. तर घरी चाललोय, पण एक घरी ठेवली आपली, एक टाकून दिली माझ्याकडे, एक ठेवले चेक करायला. तर हा आपला रस्ता आहे हत्तीवल्यावरून गावात गेलेला. बघा पावसाळ्यात कसला नजारा होतो बघा खतरनाक. तर इथला नजारा ससा दाखवत नाही मी, इकडे येत नाही. तर आता ना रस्त्यानं चालवत आहे आमका 2 किलोमीटर. तर तरी पण येऊ बिळा बघित जाता कडेची आहेत नाही. चल तर मित्रांनो कुर्ले पकडून आता आंघोळीक चाललो जरा. दिप्याक काय ते आंघोळ करूची आहे, तो करू देत आधी. आणि मगाशी कडक ऊन होतं, आता थोडी सावली आली आहे, म्हणजे थंडी लागत साधारण जामच. भावेश आंघोळ करणारच की पाणी बघून वैताग येता ना, आणि नंतर पोराने उडिया बिडिया मारला आणि मग जरा करीनशी वाटता ना.
आता मित्रांनो पाऊस पण होतो 2-3-4 दिवस, त्याच्यामुळे कपडे पण सुकलं नाहीत, सगळं वाव नाही ओलं. आणि मंडळी आंघोळीसाठी बरीच आणला ना दिप्यान, कवळून दिप्यान लय मंडळी जमवला ना. ही बघा भारंगी किती, त्याची भाजी बनवतात, कशी लागतं माका नाही माहिती. भारंगी ती तर मेन ना एकाच आंघोळ करूची होती दिप्याक, तर दिप्यान उडी टाकला ना, आणि दिप्यान उडी टाकल्या ऊन इला. हे बघा खतरनाक ऊन आले, तर आंघोळ करायला मजा येईल. आणि ही सगळी मंडळी बघू केली आहे, ओ माया आहे, बरीच मंडळी आहे. मायांनी 12 वाजता आंघोळ केली व्हाळात, त्याच्यामुळे सारखी नाही करायची, माझ्या ताप येत मेल्या. तर ही आमची मंडळी, कोणाक आंघोळ करूची नव्हती, दिप्यांनी मी केलेलो, एका भिजवला आणि हो पण आंघोळे कालो, पप्प्या जबरदस्तीने आंघोळे कालो. आणि भावेशाने हा शर्ट 4 दिवस सुकत नव्हता आणि आताच घेऊन आलेलो, भिजवला दिप्यान. काय या मेल्या दिप्या, इकडे कपडे सुकत नाही, पाऊस पडता. तर आता ना पाऊस गेलाय, हा बघा संध्याकाळी पण कडक ऊन पडलाय, सो टेन्शन नाही. तर मित्रांनो बराच वेळ आंघोळ केली आणि ऊन होतं आज, बऱ्यापैकी ऊन होतं, एकदम भारी. तर ही सगळी मंडळी आली होती ना, ती आंघोळ करण्यासाठी आलीच नव्हती. दिप्याला आणि मला आंघोळ करायची होती, पण सगळ्यांनी आंघोळ केली. वाळात आल्यावर कोण कंट्रोल नाही करीत, खराब म्हणशील तर भावेश आंघोळ करूचीच नव्हती, तर एका बिचाऱ्या भिजवला दिप्यान. तर कुर्ले आपल्याला मस्त भेटले, 7 खेकडे भेटले, 2-3 आले नाही काहीतरी, पण मोठे खेकडे भेटले मस्तपैकी. तर आता कसं माहितीये, पाऊस गेला होता मध्येच आणि 4 दिवस पाऊस पडला, त्याच्यामुळे खेकडे ना सगळ्या बेळातून होते. तरी आपण ह्या सड्याला चेक नाही केलं, नाही तर अजून 7-8 खेकडे भेटले असते. तर आता चाललोय घरी आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.